आपकी अदालतमध्ये डॉक्टर फारुख अब्दुल्लांवर आरोप आहे की हे वंशवादाचं राजकारण करतात. डॉक्टर साहेब, यावेळी दोन कुटुंब आहेत ज्यांच्याकडे सगळ्यात जास्त पॉवर आहे या देशामध्ये. एक तर एम करुणानिधी यांचं कुटुंब, ते स्वतः मुख्यमंत्री आहेत, त्यांचा मुलगा कॅबिनेट मिनिस्टर आहे आणि त्यांचा पुतण्या, ग्रँड पुतण्या ज्यांना आपण म्हणू शकतो, ते देखील कॅबिनेट मिनिस्टर आहेत. आणि दुसरे डॉक्टर फारुख अब्दुल्ला यांचे कुटुंब, जिथे तुमचा मुलगा मुख्यमंत्री आहे, तुम्ही स्वतः कॅबिनेट मिनिस्टर आहात आणि तुमचे जावाई देखील तुमच्या सरकारमध्ये तुमच्या बरोबर आहेत. प्रश्न हा आहे की लोक निवडून आणतात, आपण कुणावर थोपू नाही शकत. फिल्म ॲक्टरचा मुलगा फिल्म ॲक्टर बनवू शकतो, ॲक्ट्रेस बनवू शकते, त्यावेळी तुम्ही काही नाही बोलणार. एक इंडस्ट्रियलिस्ट आहे, तो इंडस्ट्री चालवतो, त्याच्या मुलाला समजतं इंडस्ट्री काय आहे, त्याच्या मुलीला समजतं इंडस्ट्री काय आहे. पण तू इथे जर इलेक्शन करून यावं लागतं, त्यातही ठोसपणे नाही सांगू शकत. इथे लोकांकडून वोट घ्यावे लागतात. लोक जेव्हा तुम्हाला घेऊन येतात तेव्हा तुम्ही बनवू शकता, नाही तर दुसरा काही मार्ग असू शकत नाही नाही. डॉक्टर साहेब, जसं शेख अब्दुल्ला साहेबांनी तुम्हाला आणलं, त्यांनी तुम्हाला इलेक्ट केलं, तुम्ही पार्लमेंटमध्ये पोहोचलात, त्याच प्रकारे तुम्ही उमरला आणलं, तुम्ही त्यांना इलेक्ट केलं, ते चीफ मिनिस्टर झाले. तर मग ज्याच्या मागे कोणी मायबाप नाही त्यांनी काय करायचं? हे बघा, मी तुम्हाला सांगतो, जेव्हा मी पार्लमेंटमध्ये आलो 80 मध्ये आणि मी पॉलिटिक्समध्ये आलो, तेव्हा माझ्या वडिलांनी सांगितलं होतं, नको जाऊस त्यामध्ये. स्पष्ट सांगितलं होतं. म्हणाले होते, हा असा समुद्र आहे ज्यामध्ये तू एकदा घुसलास त्याच्यानंतर समुद्रातून बाहेर नाही पडू शकणार. एकतर या समुद्राच्या म्हणण्याप्रमाणे चालावं लागेल किंवा समुद्राच्या विरुद्ध. मी माझ्या मुलाला देखील हेच सांगितलं. मी म्हणालो, बाळा, ही एक अशी गोष्ट आहे ज्यामध्ये काही कुटुंब राहणार नाही, मुलांना नाही बघता येणार, बायकोचा विचार नाही राहणार, घराचा विचार नाही राहणार, दिवस रात्र तुला काम करावं लागेल. तो म्हणाला, मी करेन, माझी हीच एक लाईन आहे. काय करणार बाप? म्हणाला, नाही, मी नाही आणणार मध्ये. मग त्याने त्याचं कर्तव्य दाखवलं, तुम्ही पाहिलं. तो मिनिस्टर होता, NDAच्या राज्यामध्ये मिनिस्टर होता. त्याचा बघू शकता रेकॉर्ड, जे त्याने कॉमर्स मिनिस्ट्रीमध्ये केलं, जे त्याने फॉरेन मिनिस्ट्रीमध्ये केलं. तर माणूस एका जागी ते म्हणतात आणू शकतो, त्याच्यानंतर तो किती त्यामध्ये पुढे जाऊ शकतो ते त्याच्यावर आहे. परंतु यावेळी थोडं जास्त झालं. 17 लोकांची लिस्ट आहे माझ्याजवळ. मीरा कुमार, जी जगजीवन रामची मुलगी आहे. सलमान खुर्शीद, तो फॉर्मर राज्यपाल खुर्शीद आलम साहेबांचा मुलगा आहे. दयानिधी मारनन, CM करुणानिधींचे पुतणे आहेत. कुमारी शैलजा चौधरी, दलबीर सिंग यांची मुलगी आहे. GK वासन, GK मुफनार यांचा मुलगा आहे. अडगिरी करुणानिधी यांचा मुलगा आहे. अजय माखन, ललित माखन यांचे पुतणे आहेत. ज्योतिराज सिंधिया, माधवराव सिंधिया यांचा मुलगा आहे. जितीन प्रसाद, जितेंद्र प्रसाद यांचा मुलगा आहे. परिणीत कौर, फॉर्मर चीफ मिनिस्टर अमरिंदर सिंग यांची वाईफ आहे. तुषारभाई चौधरी, अमरसिंग चौधरीचे. आता भरपूर, ही लिस्ट संपतच नाहीये. या तुम्ही म्हणता ना सगळ्यांचे- 17 आहेत, परंतु हे मला सांगा, 543 तुमच्या लोकसभेमध्ये आहेत, 200 पेक्षा जास्त राज्यसभेत आहेत. जर 17 झाले तर कुठला असा मोठा नंबर तुम्ही दाखवत आहात की हे सगळे खानदानी आहेत? अरे ते आपले लोक सुद्धा आहेत. मी तर हेच म्हणतोय की 543 MPs आहेत, त्यामध्ये 206 काँग्रेस पार्टीचे आहेत, ज्यांच्या सहयोगी दलांचे आहेत. त्या सगळ्यांमध्ये मिळून 17 लोक असे मिळाले ज्यांचे फादर किंवा ग्रँडफादर किंवा मदर राजकारणामध्ये होते. मला असं वाटतं त्यांच्यावरती देवाची कृपा आहे सगळ्यात आधी. जोपर्यंत देवाची कृपा नसेल, देवाची तेव्हा कृपा आहे की आई वडिलांची कृपा नाही, आहे? देवाची कृपा आहे. आई वडिलांची कृपा तर नंतर येते, आधी त्या वरच्याची कृपा असते. ज्याला वरच्याने ज्याला देणं आहे, आमच्यात म्हणतात वइझो अंतशा व जिल्लो मंतशा, की मी मान देणारा आहे आणि मी अपमान देणारा आहे. ज्याला तो देईल ते कोणी घेऊ शकत नाही आणि त्याच्याकडून जो घेईल त्याला कोणी देऊ नाही शकत. तर पहिल्यांदा आम्ही असं सरकार बघत आहोत ज्यामध्ये पिता पुत्र, ज्यामध्ये जावई आणि सासरा दोघे एकाच मंत्रिमंडळामध्ये असतील. असं याआधी कधीच झालं असा नाही. मंत्रिमंडळमध्ये आहे, परंतु त्याचा दुसरा विभाग आहे, माझा वेगळा आहे, त्यांचं काम वेगळं आहे, माझं काम वेगळं आहे. आता असंच जनतेला आहे. विचारूया याबद्दल, लोकांना काय विचारायचं आहे, ज्या लोकांना प्रश्न विचारायचे आहेत विचारा. डॉक्टर साहेब, जेव्हा तुमचा मुलगा ओमर अब्दुल्ला CM बनले होते, त्यावेळी तुम्ही एक छान गाणं म्हणाला होतात. तर मला असं वाटतं की तुम्ही इथे सुद्धा थोडंसं गुणगुणाल का ते गाणं? हो, ते वेगळी गोष्ट होती. मी त्यावेळी, कारण त्यांनी मला खूप आग्रह केला आणि मी ते गायलं की मुलगा माझा खूप पुढे जावा. इन्शाल्लाह एक दिवस येईन पुन्हा यांच्या प्रोग्राममध्ये, तर तुम्हाला पूर्ण गाणं गाऊन दाखवेन. या गोष्टीमध्ये किती तथ्य आहे डॉक्टर साहेब, की त्यावेळी जेव्हा ते चीफ मिनिस्टर बनले होते, तुम्हाला मुख्यमंत्री बनायचं होतं, परंतु राहुल गांधींनी व्हीटो करून टाकला. नाही, हे चुकीचं आहे, अत्यंत चुकीचं आहे. मला नक्कीच
मुख्यमंत्री बनायचं होतं, परंतु त्या रात्री जेव्हा मी झोपलो, तेव्हा मी विचार केला की माझं आता ते काम नाही आहे. मी आता डोंगर नाही चढू शकत. माझ्यामध्ये ती शक्ती नाही आहे, जी आजपासून 40 वर्षांपूर्वी होती. आता त्या राजवटीला पुढे नेण्यासाठी, त्याला पुढे वाढवण्यासाठी एक तरुण युवकाची गरज आहे. आणि सकाळी पहिला माणूस होतो, माझ्या पत्नीला म्हणालो, मी रात्री झोपू नाही शकलो. ती माझ्याबरोबर झोपली होती, तर ती मला म्हणाली, "तुम्ही झोपत का नाही आहात?" मी म्हणालो, "मला झोप नाही येत." मी तिला सांगितलं नाही का? ते माझ्या मनामध्ये गोंधळ आणि डोक्यामध्ये गोंधळ होता. हाच, की ज्या लोकांच्या आशा आहेत, त्या मी पूर्ण करू शकेल की नाही पूर्ण करू शकणार. मग सकाळी 8 वाजता मी तिला म्हणालो, की मी नाही बनणार. आणि 8:30 वाजता माझी मुलं आली. मी म्हणालो, "उमर, मी तुझ्यावर ही जबाबदारी टाकत आहे. तू घेशील का?" लोकांना तर हे इम्प्रेशन राहिलं की तुम्हाला कुठून तरी फोन आला आणि तुमच्यावर प्रेशर पडलं, दबाव टाकला. नाही, नाही. आता बघा, तुम्हाला तर माहीत आहे की गोष्टी तयार होतात कशा. प्रत्येक जण आपलं-आपलं कोणी मीठ टाकतं, कोणी मसाला टाकतं, कोणी काळी मिरी टाकतं, कोणी हळद टाकतं, तर ते वाढतच जातं. खाली काही नसतंच तर वाढवतच जातात. ही सवय आहे आपल्या लोकांची आणि जितकं तुम्ही एखाद्या पदावर असाल, तर ते आणखीनच वाढतं. मला असं विचारायचंय की तुमच्यात आणि ओमर अब्दुल्लांमध्ये काय फरक आहे? माझ्यामध्ये हो. पहिला फरक हा आहे, की मी 73चा आहे, तो 38चा आहे. हा मोठा फरक आहे. दुसरा फरक हा आहे, की मी गोल्फ खेळतो, तो गोल्फ खेळत नाही. तो जास्त तर डेस्क काम करतो आणि तिसरा फरक हा आहे, की तो युवा पिढीच्या मनातील गोष्टी समजतो. मी म्हाताऱ्या पिढीच्या मनातील गोष्टी समजतो.